नमस्कार मित्रांनो, एक ही सत्तेवर आपलं स्वागत आहे. काही हुशार ब्राह्मण मंडळी अज्ञानी माणसांची डोकी भरकटवून हिंदू राष्ट्र रामराज्याची बोगस कल्पना त्यांच्या मनी रुजवत आहे. ब्राह्मणांकडून उधार बुद्धी घेणाऱ्या माणसांनी स्वतःची थोडीशी बुद्धी लावून वाल्मिकी रामायण घरी आणून आपल्या बुद्धीवर जरासा जोर देऊन वाचावं. महात्मा गांधी म्हणतात, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राम ब्राह्मणांचं ऐकून लक्ष्मणाचं आणि सीतेचा त्याग करून शूद्र शंभूचा वध करणारा राम राजा योग्य पती आणि देव तर अजिबात नाही होऊ शकत. रामाचं सीतेवर किती प्रेम होतं त्याबद्दल थोडीशी तुम्हाला माहिती मी देत आहे. वाल्मिकी रामायणातून ज्या वेळेस रावण सीतेचं अपहरण करून लंकेला घेऊन जातो त्यावेळेस राम वेडापिसा होऊन झाडावेलींना प्राणीमात्रांना सीतेचा पता बिन लाजेचा माणूस असल्याप्रमाणे विचारतो. कदम्ब मेरी प्रिय सीता तुम्हारे पुष्प से बहुत प्रेम करती थी, क्या वह यहाँ है? क्या तुमने उसे देखा है? यदि जानते हो तो उसे शुभनना पता बताओ. उसके अंग सुगंधित पल्लों के समान कोमल है तथा शरीर पर पीले रंग की रेशमी साड़ी शोभा पाती है. बिल्व मेरी प्रिया के स्तन तुम्हारे ही समान है. आई रिपीट, बिल्व मेरी प्रिया के स्तन तुम्हारे ही समान है. यदि तुमने उसे देखा है तो यह बताओ मुझे. ताल उर्ष तुम्हारे पके हुए फल के समान स्तन वाली सीता को यदि तुमने देखा हो तो बताओ. यदि मुझ पर तुम्हें दया आती हो तो उस सुंदरी के विशेष में अवश्य कुछ कहो. श्रेष्ठ गजानन तुम्हारी सुंड के समान ही जिसके दोनों ऊर है, ऊर म्हणजे मांड्या. उस सीता को संभव तुमने देखा होगा. मालूम होता है तुम्हें उसका पता विदित है. अंत बताओ वह कहाँ है. महर्षी वाल्मिकी गांजा ओढून रामायण लिहित होता की काय? सीतेच्या स्तनाची तुलना ताडगोळ्यांशी आणि मांड्यांची तुलना हत्तीच्या सोंडेशी करत आहे. एका स्त्रीविषयी असं लिहिता वेळेस वाल्मिकीला लाज वाटली नाही. ह्या गोष्टीवर कोणताही हिंदू सनातनी बोलणार नाही, कारण वाल्मिकी हा ब्राह्मण आहे. पुढे राम रावणाला मारून सीतेची अग्निपरीक्षा घेऊन घरी आणतो. 4 माणसं सीतेविषयी वाईट साईट म्हणतात. राम आपल्या सर्व भावांना बोलावून म्हणतो, 45व्या सर्गात, नरश्रेष्ठ बंधुओं, मैं लोक निंदा के भय से अपने प्राणों को और तुम सबको भी त्याग सकता हूँ, फिर सीता को त्यागना कौन सी बड़ी बात है. राम कृष्णाला सीतेला जंगलात सोडून द्यायचं काम सोपवतो. 47व्या सर्गात लक्ष्मण बोलतो, विदेहनंदनी, मेरे हृदय में सबसे बड़ा कांटा यही खटक रहा है. आज रघुनंदन जी ने बुद्धिमान होकर भी मुझे वह काम सौंपा है जिसके कारण लोक में मेरी बड़ी निंदा होगी. लक्ष्मण बोलतोय, गरोदर स्त्रीला जंगलात सोडून देणे हे कृत्य निंदनीय आहे. इतकी साधी गोष्ट लक्ष्मणाला कळली पण बुद्धिमान रामाला कळली नाही. हिंदू धर्मानुसार ह्या कलियुगात कोणता महापुरुष आपली पत्नी पवित्र असून पण 4 माणसांच्या वाईट विचारामुळे आपल्या पत्नीला सोडून देईल. सीतेने अग्निपरीक्षा देऊन मूर्ख रामाने तिला जंगलात सोडून दिले. 38व्या सर्गात सीता म्हणते, लक्ष्मणा, रामाला जाऊन सांग, रघुनंदन, वास्तव में तो आप जानते ही है कि सीता शुद्ध चरित्र है, सर्वदा ही आपके हित में तत्पर रहती है और आपके प्रति परम प्रेम भक्ति रखने वाली है. वीर, आपने अपने यश से डर कर ही मुझको त्यागा है. पुढे सीता म्हणते, लक्ष्मण, निश्चय ही विधाता ने मेरे शरीर को केवल दुख भोगने के लिए ही रचा है, इसलिए आज सारे दुखों का समूह मूर्तिमान होकर मुझे दर्शन दे रहा है. मैंने पूर्व जन्म में कौन सा ऐसा पाप किया था अथवा किसका स्त्री से विछोह कराया था जो शुद्ध आचरण वाली होने पर भी महाराज ने मुझे त्याग दिया. राम आयुष्यभर आपल्या बायकोवर विसळत राहिला. पुढे जाऊन स्वतःच्या मुलांसोबत भांडायला लागला. हा माणूस हातबट्टी पिऊन 24 तास टल्ली राहत असावा. 95व्या सर्गात राम आपली 4 माणसे वाल्मिकीकडे धाडून बोलतो, यदि सीता का चरित्र शुद्ध है, यदि उनमें किसी तरह का पाप नहीं है तो वे आप महामुनि की अनुमति के यहाँ आकर जन समुदाय में अपनी शुद्धता का प्रमाण करें.
रात्र गेली, दुसरा दिवस आला. रामाने देश नगरातून माणसं बोलवली सीताची शुद्धता दाखवण्याकरिता. राम बोलतो 97व्या सर्गात, एक बार पहले भी देवताओं के समीप विदेह कुमारी की शुद्धता विश्वास मुझे प्राप्त हो चुका है. उस समय सीता ने अपनी शुद्धता के लिए शपथ की थी, जिसके कारण मैंने उन्हें अपने भवन में स्थान दिया. किंतु आगे चलकर फिर बड़े जोर का लोक अपवाद उठा, जिसके विषय होकर मुझे मिथिलेश कुमारी का त्याग करना पड़ा. ब्राह्मण यह जानते हुए भी कि सीता सर्वर्थ निष्पाप है, मैंने केवल समाज के भय से इन्हें छोड़ दिया था. अंत मेरी ये अपराध को क्षमा करो. राम जग बुद्धीचा माणूस असून बायकोवर विसळणारा होता. ऐऱ्या गैऱ्याचं ऐकून घरच्या माणसांना त्रास देणारा कायर डरपोक, बायकोची पवित्रता बघून जगाला सांगणारा मानसिक रोगी होता. 97व्या सर्गात सीता आपला जीव देते रामाच्या शकी स्वभावाला कंटाळून. वाल्मिकी रामायणात आपल्याला असंच दिसून येतं. राम समाजाच्या निंदमय स्वभावाला घाबरून आपल्या गरोदर पत्नीला घराबाहेर काढून जंगलात सोडून देणारा मनुष्य योग्य पती, न्यायाधीश, राजा आणि परमेश्वर तर अजिबात होऊ शकत नाही. अशा भेकड माणसाला आपला आदर्श करू नका, जेणेकरून आपल्या प्रपंचाची होळी होईल. आदर्श अशा महापुरुषांना करा ज्यांनी समाजासाठी योगदान दिलं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मित्रपरिवारात शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ सर्वात प्रथम आपल्यापर्यंत येण्याकरिता सबस्क्राईब करा.